आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोल्हापूर शिक्षण विभागाचे किंवा एसएससी बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय शिवसागर सर, सोबत आदरणीय डॉक्टर रांदे सर, त्याचबरोबर धनंजय चोपडे साहेब, जितेंद्र सोळंकी सर, तसेच प्रशांत रुपनार सर आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित ज्यांनी केलेला आहे असे पंचायत समिती फलटण आणि रामानंद एज्युकेशन फाउंडेशन फलटण यांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्ड परीक्षेची तयारी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा शेवटच्या ह्या 15 दिवस राहिलेले आहे तुमच्या ह्या 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी। आणि देशामध्ये स्पर्धा परीक्षेचं महत्व आणि आपली 10वीची बोर्डची परीक्षा याचा जर आपण विचार केला तर देशातल्या या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या महाराष्ट्र बोर्डाची जी काय 10वीची परीक्षा आहे या परीक्षेमध्ये चांगले गुण घेणं ही काळाची गरज आहे। आपण 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये पाहिलं तर 10वी मध्ये 100% पर्सेंटेज मिळण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे। आणि अबाव 90च्या वरती जर मार्क पाहत असतात तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थी 10वीला 90% जास्त मार्क्स मिळतात। आणि ज्यावेळेस आपण 12वी मध्ये त्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट पाहतात त्यावेळेस 10वीच्या पर्सेंटेज मध्ये आणि 12वीच्या पर्सेंटेज घेणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यामध्ये पाहिलं तर खूप कमी विद्यार्थ्यांना 100% किंवा 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळत नाही। 10वीची बोर्ड परीक्षा चा अभ्यासक्रम आणि 12वी मध्ये बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना 12वी मध्ये विद्यार्थी देश पातळीवर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि त्यासाठी जवळपास 70% ते 80% वेळ हा स्पर्धा परीक्षेसाठी देतात। आणि या स्पर्धा परीक्षेचं महत्व आपल्या या सातारा जिल्ह्यातील किंवा फलटणच्या विद्यार्थ्यांना काही सांगायचं गरज नाही, कारण देशातल्या देश सेवेसाठी जाणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये किंवा देश सेवेमध्ये जाण्याचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे देश पातळीवर स्पर्धा परीक्षा काय असते, त्याचा अभ्यासक्रम काय असतो आणि त्याच्यासाठी मेहनत किती घ्यावी लागते हे आपल्या या साताऱ्यातल्या विद्यार्थ्यांना खरंच माहिती आहे। देश पातळीवर ज्यावेळेस आपण 10वीच्या नंतर आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आदरणीय सरांनी सांगितलं, 10वीच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही परीक्षा दिल्याच्या नंतर पूर्वी 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर विद्यार्थी विचार करायचे, पण आता हे देश पातळीवर एवढी स्पर्धा झालेली आहे की त्या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर आपल्याला 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर त्या 2 वर्ष म्हणजे 12वीची एक्झाम पर्यंत किंवा स्पर्धा परीक्षेपर्यंत या 24 महिन्याचं आपल्याला कॅलेंडर तयार करावं लागेल, त्याचं नियोजन तयार करावं लागेल। आपण पाहतात देश पातळीवर क्लासवर ऑफिसर जे काय आहेत यूपी, बिहारी किंवा केरळ मध्ये, तामिळनाडू मध्ये क्लासवर ऑफिसर जे काय येतात ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की यूपीएससीच्या रिझल्ट मध्ये किंवा एनडीए मध्ये सिलेक्शन होणारे विद्यार्थी बाकीच्या राज्यातील का आहे, ते विद्यार्थी त्यांचा अभ्यासक्रम आणि त्यांचं प्रिपरेशन करत असताना ते विद्यार्थी 5वी पासून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा फाउंडेशनची तयारी करतात। एनटीएससी असेल, ऑलिम्पिड असेल, डॉक्टर होमी बाबा एक्झाम असेल, अशा एक्झामचं प्रिपरेशन हे विद्यार्थी 5वी, 6वी, 7वी पासून करतात। आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी जोपर्यंत 10वीची परीक्षा होत नाही तोपर्यंत त्या परीक्षेचं नॉलेज सध्या घेण्याचा प्रयत्न करत नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला 100% यश मिळणार आहे, कारण तशा पद्धतीचा बोर्डाने अभ्यासक्रमच तयार केला आहे किंवा जे काही इंटरनल मार्क्स असतात त्यामध्ये प्रत्येक शाळा आपल्या विद्यार्थ्याला शेवटच्या क्षणी मदत करते किंवा चांगल्या पद्धतीनं इंटरनल मार्क्स मिळतात। आणि राहतो थिअरी पार्टमध्ये गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये जी तयारी झाली असते त्याच्यातून आपल्याला हे मार्क्स मिळतात। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्या देशातील ज्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट आहेत, इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला
जॉईंट एंट्रन्स एक्झाम JEE, या JEEच्या एक्झामच्या मार्फत आपल्या देशातील IIT कॉलेज, NIT कॉलेज, IIIT कॉलेज, NDA यासारख्या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या अभ्यासक्रमाची जर आपल्याला तयारी करायची असेल नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट मध्ये, तर आपल्याला JEE तयारी करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असेल जगामध्ये इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपली भारतातील IIT इन्स्टिट्यूट हे सगळ्यात टॉपची इन्स्टिट्यूट आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूट मधून इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर पाहिलं असेल तर देश पातळीवर ज्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला ह्या IIT कॉलेजचे विद्यार्थी असतात. देशामध्ये IIT कॉलेजची एकूण संख्या जवळपास 23 कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेस मधून इंजिनिअरिंग करणं हे विद्यार्थ्यांचं गोल असतं, टार्गेट असतं. आपल्याला देखील या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आता फक्त आपल्या राज्यातील स्पर्धा परीक्षेचा विचार नाही करायचा. आपण इथंच मागे पडतात. आज जर तुम्ही विचार केला की नॅशनल लेवलचे जे इन्स्टिट्यूट आहेत जवळपास IIT कॉलेजमध्ये 18,000 जागा आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये NIT कॉलेजमध्ये जवळपास 31 कॉलेजेस आहेत आपल्या भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये देखील 23 ते 24,000 जागा हा NIT कॉलेजेस मध्ये आहेत. आपल्याला माहित नाही आपल्या पुण्यामध्ये आयसर कॉलेज आहे. या आयसर कॉलेज देशामध्ये 7 कॉलेज आहेत, त्यामध्ये देखील जवळपास 2,500 जागा आहेत. त्याचा देखील आपण विचार करत नाही. NDAचं कॉलेज आहे आपल्या पुण्यामध्ये, NDAचं कॉलेज आहे त्याचा देखील आपण विचार करत नाही. म्हणून ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा तर देश पातळीवर स्पर्धा परीक्षेची तयारी करणं आपल्यासाठी किती गरजेचं आहे. आपण या जर जागेचं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 70 ते 80,000 जागेचा आपण विचार करत नाही. आणि नंतर आपण ज्यावेळेस UPSC प्रिपरेशन करतो त्यावेळेस UPSCच्या जागा बघितल्या खूप कमी असतात. आणि आपल्याला जर इंजिनिअरिंग करून या क्षेत्रामध्ये जर आपण प्रिपरेशन करून या कॉलेजेस मध्ये प्रवेश केला तर आपलं करिअर खूप उज्ज्वल आहे. आपण टीव्हीवर याच्यावर बातमी पाहतात एखाद्या विद्यार्थ्याला 1 कोटीचं पॅकेज मिळालं, 1.5 कोटीचं पॅकेज मिळालं तर ते कोणत्या इन्स्टिट्यूट मधून त्यांनी इंजिनिअरिंग केले आहे, कोणत्या फील्ड मधून इंजिनिअरिंग केले आहे याचा बारकाईने अभ्यास करून या कंपन्या त्या कॉलेजचं रिप्युटेशन पाहून हे सिलेक्शन करतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचं असेल तर देश पातळीवरची जी JEE एक्झाम आहे त्याचं प्रिपरेशन हे आपल्याला 24 महिन्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून करावं लागेल. त्यासाठी कोणते सब्जेक्ट आहेत? 11वी 12वी मध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे जर विषय घेतले तर आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाता येतं. आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल देश पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेसाठी JEE तयारी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग मध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल, कॉलेजेस मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET. आज जवळपास महाराष्ट्रातल्या CETच्या एक्झाम साठी जवळपास 2,40,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे CETच्या एक्झाम साठी. जवळपास इंजिनिअरिंगच्या सीट देखील 2 लाख प्लस आहेत महाराष्ट्रातल्या. पण बऱ्याच कॉलेजेस मध्ये विद्यार्थी मिळत नाही. का मिळत नाही तर त्या कॉलेजचं रिप्युटेशन, त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारं प्रॅक्टिकलचं नॉलेज, त्या सगळ्या गोष्टीचं विद्यार्थी प्रॉपर विचार करतात, पालक करतात की माझ्या मुलाला या कॉलेजमध्ये प्रवेश द्यायचा आहे का नाही द्यायचा. आज एका बाजूला कॉलेजमध्ये मोफत प्रवेश मिळण्याची शक्यता असताना देखील बरेच विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत नाहीत. पण असे काही कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट मार्फत किंवा डोनेशन देऊन त्या इंजिनिअरिंगला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. पुण्यामध्ये PSIT कॉलेज असेल किंवा बरेच असे कॉलेजेस आहेत PIT कॉलेज, त्या ठिकाणी लोक डोनेशन देतात. MIT कॉलेज असेल तर त्या ठिकाणी डोनेशन देऊन विद्यार्थी इंजिनिअरिंगची डिग्री करतात कारण त्या कॉलेजचं रिप्युटेशन आहे. म्हणून आपल्याला या टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये जर शिक्षण शिकायचं असेल तर आपल्याला 11वी आणि 12वी 2 वर्षे आपल्याला खडतर मेहनत करावंच लागेल. आणि ही मेहनत करायची म्हणलं तर 24 महिन्याचं आपलं नियोजन असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपलं सेल्फ स्टडीचं प्रमाण देखील आपलं 4 ते 5 तास मिनिमम असलं पाहिजे. आणि डेली कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देश पातळीवर या स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असेल तर मी रामानंद एज्युकेशन फाउंडेशनच्या कमिटीला हे सांगू इच्छितो, ज्या भागातील जर तुमचं स्वप्न असेल, या भागातील विद्यार्थी देश पातळीवर जर सक्सेस करायचं असेल, तुमचं एक सोशल ऍक्टिव्हिटी असेल तर 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना तुम्ही 1.5 महिना बेसिक कन्सेप्ट नॅशनल लेवलच्या एक्झामचे तुम्ही या ठिकाणी करून घ्या विद्यार्थ्यांना.
जेणेकरून विद्यार्थ्याला आपला हा विद्यार्थी स्टेट बोर्डचा विद्यार्थी आहे, त्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्याला नॅशनल लेवलच्या सीबीएसई किंवा एनसीईआरटीचा सिलेबसचं प्रिपरेशन करायचंय. त्यावेळेस या विद्यार्थ्यामध्ये साहजिकच भीती वाटणं किंवा अभ्यासक्रम मला समजेल का नाही, अभ्यासक्रम अवघड असेल, तर त्याचे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळेची एक बोर्डाची एक्झाम झाल्याच्या नंतर दोन महिन्याचा कालावधीचा एक फाउंडेशन कोर्स तुम्ही ऑर्गनाइज करा. त्याच्यामध्ये सीबीएसईचे एनसीईआरटीचे स्टेट बोर्डचे कॉम्बिनेशन कन्सेप्ट कसे क्लिअर करता येईल आणि आपल्या विद्यार्थ्याचा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाल्याच्या नंतर कॉन्फिडन्स कसा वाढेल आणि देश पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेसाठी कसे मुलं प्रिपेअर होतील याच्यासाठी आपला प्रयत्न करता येईल. नंतर आहे मेडिकल क्षेत्र. आज जर आपण पाहिलं ग्रामीण भागातील किंवा एखाद्या वाड्या वस्त्यावरील जरी विद्यार्थी असला तरी त्या विद्यार्थ्याला मेडिकल क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर नीट एक्झाम दिल्याशिवाय पर्याय नाही. नीट एक्झाम दिल्याशिवाय पर्याय नाही मेडिकलला जायचं असेल. आणि आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम 11वी-12वीचा हा स्टेट बोर्डचा सिलेबस आहे आणि नीटची एक्झाम द्यायचा असेल तर एनसीईआरटीचा सिलेबस आहे किंवा सीबीएसईचा सिलेबस आहे. ही तफावत आहे. म्हणून आपल्याला 2 वर्षे मेडिकलची नीट एंट्रन्स जर द्यायची असेल तर त्याचं प्रिपरेशन, त्याच्या बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. देशात जवळपास या नीट एक्झाम साठी 23 लाख विद्यार्थी एक फॉर्म जवळपास भरतात. कारण देशातल्या मेडिकल कॉलेजेस मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नीट एक्झाम देणं गरजेचंच आहे. म्हणून आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, मेडिकल क्षेत्र असेल, यामध्ये आपल्याला देश पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणं खूप काळाची गरज आहे. आणि म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की आपल्याला हे मार्गदर्शन तुमच्या भविष्याला एक दिशा देणार आहे. तुम्हाला आता निर्णय घ्यायचा स्टेज आलेला आहे. येणाऱ्या 18 ते 20 मार्चच्या नंतर 10वीच्या परीक्षा संपल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी म्हणते की आम्हाला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करू. पण बाकीच्या राज्यामध्ये बाकीच्या परिसरातील विद्यार्थी हे 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर लगेच पुढच्या स्पर्धा परीक्षेचे विचार करतात. आणि आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी काय करतात, 10वीचा रिझल्ट लागेल, बरं झालं तरी गव्हर्नमेंटनं 10वीचा रिझल्ट हा जून मध्ये न डिक्लेअर करता आता मे मध्ये डिक्लेअर करतात. त्यामुळे आपल्याला परत 1 महिना आपला तेवढ्यात वाचतो. पण आपल्या महाराष्ट्रातील ऍडमिशन जी प्रोसिजर आहे 11वीची त्याच्यामध्ये 2 ते 3 महिन्याचा कालावधी जातो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या विद्यार्थ्यांचा वेळ खूप जातो आणि बाकीच्या राज्यातील विद्यार्थी असतील 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर लगेच स्पर्धा परीक्षाचं नियोजन करतात. म्हणून ही मेडिकलची एक्झाम आहे. मेडिकल मध्ये खूप क्षेत्र आहे, तुम्हाला ब्रँचेस आहेत. एमबीबीएसच्या आता मोदी सरकारच्या कालावधीमध्ये देशामध्ये मेडिकल कॉलेजेसचं चालू होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील जवळपास 11,000 प्लस आपल्याकडे मेडिकलच्या जागा आहेत एमबीबीएसच्या. देशामध्ये जवळपास 1,18,000 मेडिकलच्या जागा आहेत. परत बीडीएस कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेज आहे, बीएचएमएस कॉलेज आहे, बीएससी नर्सिंग आहे, फिजिओथेरपी आहे. म्हणजे आपल्याला सायन्स क्षेत्रामध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर आपल्याला ऑप्शन खूप आपल्याकडे जास्त प्रमाणात आहे. आणि त्याच्यामध्ये जर काळाची गरज पाहिली, जसं सरांनी सांगितलं की ऍग्री क्षेत्रामध्ये किती महत्व आहे, तशा पद्धतीनं सायन्स घेऊन तुम्हाला रिसर्च मध्ये जाण्यासाठी किंवा या ज्या काही इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस असतील, मेडिकलच्या ब्रँचेस असतील, डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, बीएससी ऍग्री असेल, या सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. आणि देश पातळीवरच्या कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत, राज्य पातळीवरच्या कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्याचा अभ्यासक्रम कसा केला पाहिजे, तयारी केली पाहिजे, याचं व्यवस्थित पद्धतीनं ज्ञान घेणं, मार्गदर्शन घेणं काळाची गरज आहे. पण आपला वेळ कुठं वेस्टेज जाणार नाही. वेळेचा सदुपयोग करा आणि 24 महिन्याचं नियोजन करा. ते नियोजन करत असताना काही अडचण आली तर मी आदरणीय रामानंदन एज्युकेशनचे आदरणीय किरण भैया सर यांना विनंती करतो की 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्या संस्थेमार्फत एक 8 दिवस 10 दिवसाचं करिअर काउन्सिलिंग विद्यार्थी आणि पालकांना सेंटरवर बोलवून विद्यार्थ्यांची जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, ज्या काही अडचणी आहेत
त्या अडचणींचं मार्गदर्शन करून त्यांना कोणत्या क्षेत्रात गेले पाहिजे, त्यांना सगळे ऑप्शन, अभ्यासक्रम, देशाच्या टॉपचे इन्स्टिट्यूट, या सगळ्याची प्रॉपर माहिती द्या. आता कार्यक्रम आयोजित केल्याच्या नंतर सगळी माहिती प्रॉपर आपल्याला देणं शक्य होत नाही, पण संस्थेनं 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मार्गदर्शन करावे विद्यार्थी पालकांना आणि 10वीच्या परीक्षेच्या नंतर 24 महिन्याचं एक प्लॅनिंग नियोजन करून त्या मार्फत मार्गदर्शन द्यावे. मी सर्व विद्यार्थ्यांना वेळेअभावी लवकर आटपतो. 10वी बोर्ड परीक्षेसाठी माझ्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा. चांगल्यात चांगलं मार्क्स घ्या. 10वीच्या मार्क्स नंतर पुढचं एक आपलं जे काय गोल आहे ते अचीव करण्यासाठी मेहनत करा, तयारी करा. शुभेच्छा. धन्यवाद. फाउंडेशनच्या वतीनं मी सरांना कार्यक्रम चालू होण्याच्या पूर्वी रिक्वेस्ट केलं, जसं तुम्ही मार्गदर्शन ठेवलेलं आहे तसं प्रत्येक शाळेमध्ये जे 10वी मध्ये गुणवंत विद्यार्थी पहिले 3 असतील, त्या 3 विद्यार्थ्याला रामानंद एज्युकेशन संस्थेमार्फत किंवा फाउंडेशन मार्फत त्यांना मोफत पुढचे 2 वर्षाचं कोचिंग क्लासेस त्यांच्या वतीनं देण्यात यावे. आदरणीय किरण भैया सरांनी जे मान्य केलेलं आहे, प्रत्येक शाळेच्या 3 पहिल्या विद्यार्थ्यांना ते मोफत असेल. त्याच्यानंतर जे 10वी मध्ये 90% जास्त मार्क्स घेतील विद्यार्थी, त्यांना देखील त्यांच्या वतीनं स्पेशल स्कॉलरशिप असणार आहे. तरी आपण 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर सरांना पेपर मध्ये किती % मिळणार आहे किंवा रिझल्ट लागल्याच्या नंतर त्यांच्याशी संपर्क साधावे आणि त्यांच्या संस्थेच्या वतीनं जे काय तुम्हाला लाभ मिळणार आहे त्याचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. पुणे शिक्षण अधिकारी रत्नागिरी सातारा म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यानंतर शिक्षक उपसंचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे या पदावर त्यांची पदोन्नती झाली. उत्कृष्ट शैक्षणिक कामकाज इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती ऑनलाईन कराराद्वारे प्रथमच आवेदन पत्र स्वीकारले जाणार अशी व्यवस्था सरांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शैक्षणिक प्रशासनात तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर, शासनाच्या योजना, प्रगती व इतर बाबी सोशल मीडियावर इतर माध्यमातून प्रसिद्धी, जागृती यामध्ये खूप सुंदर पद्धतीने सरांनी कार्य केलेले आहे. राज्य समन्वयक नवभारत साक्षरता कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पुणे यामध्ये त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आराखडा आखून त्या कामावर ते काम सुंदर पद्धतीने चाललेले आहे. मी आपल्या साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्वांपर्यंत आवाज पोहोचतो आहे काय? जरा मागचे विद्यार्थी मला हात उंच करून सांगा, आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? शाळांचे जे शिक्षक आहेत आणि प्राचार्य जरा मध्ये फिरा 2 मिनिटं. मला एकदम शांतता पाहिजे, नाहीतर या कार्यक्रमाचा हेतू काही साध्य होणार नाही. एकही विद्यार्थी पुढील तासभर प्रश्न विचारल्याशिवाय तोंड उघडणार नाही. बघा, आपल्या शाळेचे विद्यार्थी कुठे आहेत जरा शिक्षक बघा. हा काही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. एकदम शांतता म्हणजे शांतता. जशी आपल्याला परीक्षेच्या वर्गात शांतता असते तशी शांतता मला हवी आहे. कोणाकडे जर मोबाईल असेल तर मोबाईल बाजूला ठेवा आणि सगळे शांत जेव्हा बसतील, प्रत्येकाला स्टेजवर काय चाललंय, वक्ते काय सांगताय हे नीट कळेल.
पहिल्यांदाच कोल्हापूर शैक्षणिक विभागामध्ये थेट विद्यार्थ्यांशी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन किंवा संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम रामानंद एज्युकेशन फाउंडेशन फलटण आणि पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलाय. मागच्या महिनाभरापासून याची तयारी सुरू होती आणि या कार्यक्रमाला मी उपस्थित राहावं म्हणून राकेश कांबळे सर खूप आग्रही होते. माझ्याकडे कोल्हापूर आणि कोकण विभाग याशिवाय शिक्षण विभागातील इतर तातडीचे विषय असं कार्य बाहुल्य असल्यामुळे वेळ देणं कठीण होतं. परीक्षा आता एकदम तोंडावर आली असताना तुम्हाला योग्य वेळी थेट बोर्ड या ठिकाणी माहिती सांगायला आलं. बोर्डाचे अध्यक्ष तुमच्यापर्यंत आले, कुठल्याही इतर तालुक्यात जिल्ह्यात गेले नाही. किती शाळा आले का तिथे? 15. विद्यार्थी किती आहे? 1700 विद्यार्थी. जे मी माझ्या शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, आमच्या गाईडचे सगळे अधिकारी आणि तुमच्या प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या मार्फत सांगतो ते थेट तुम्हाला ऐकायला मिळतंय. बरोबर? म्हणून तुमच्याशी संवाद साधताना मी सुद्धा भाग्यवान आहे, तसे तुम्ही आहात ना. काही बदल मागच्या वर्षापासून आपण केलेले आहेत आणि ते सर्वांपर्यंत पोहोचतायत का नाही हे सुद्धा मला या कार्यक्रमामधून पाहावयास मिळणार आहे. औपचारिकतेचा भाग म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले जितेंद्र साळुंखे सर आताच गाईडचे प्राचार्य आपल्यामध्ये उपस्थित होते, ते काही कामानिमित्त गेलेले आहेत. शिवाय ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं डॉक्टर सतीश फरांदे या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष जायभाई सर, प्रशांत रुग्ण सर, आपले गट शिक्षणाधिकारी मठपती साहेब आणि रामानंद एज्युकेशन फाउंडेशन फलटणचे अध्यक्ष किरण शिंदे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षक, तुम्ही सगळे विद्यार्थी, एकदा का बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर झाली की आपलं काम हे अगदी मानासारखं, जसं उलटी गिनती असते, किती तास राहिले, किती मिनिटं राहिली, किती सेकंद आपल्याकडे आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त कसा करता येईल हे पाहिलं पाहिजे. मी इकडे कोल्हापूर विभागाचा चार्ज घेतल्यापासून माझ्या विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये एकही विद्यार्थी गैरप्रकार करणार नाही. ते करायला कोणतेही आमचे शिक्षक मदत करणार नाहीत आणि कोणतेही संस्था चालक मूक संमती तर देत नाही, पण मूक संमती सुद्धा देणार नाही अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला अनुसरून बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे अशा पुस्तिकेची निर्मिती आपण शाळा आणि ज्युनियर कॉलेजसाठी केली. वर्षभर मुलांसाठी काय करावं, कोणतं काम करावं, कोणते उपक्रम करावे याचं मार्गदर्शन केलंय. दर महिन्याला मी 5ही जिल्ह्यातल्या सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक घेतो. मागच्या महिन्यामध्ये सुद्धा प्रत्येक शाळेत जाऊन आमच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या होत्या की मुलांची तयारी काय झाली, परीक्षेची इतर प्रशासकीय तयारी काय झाली याचा अंदाज घ्यावा. आपल्याला ही परीक्षा कॉपीमुक्त, गैरप्रकार मुक्त तर घ्यायचीच, ती तणावमुक्त म्हणजे भयमुक्त सुद्धा झाली पाहिजे.
तुमची परीक्षेची भीती केव्हा कमी होईल? जेव्हा तुमचा अभ्यास, सराव, उजळणी चांगली होईल. बघा, दोन प्रकारचं दडपण असतं. मुलांना असतं, पालकांना असतं. बोर्ड परीक्षा म्हणतात, जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं जास्त असतं. काही विद्यार्थी असे आहेत की अजिबात दडपणच घेत नाही, त्यांना दडपण द्यायला लागतं. म्हणजे ताण हा दिला पाहिजे आणि खूप नसला पाहिजे. जसं रबर असतं, रबराचं काम काय, एखादी गोष्ट अशी घट्ट पकडून ठेवायची. अजिबात ताण नसणं हेही मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या अपायकारक आहे. खूप ताण असणं हे सुद्धा अपायकारक आहे. याचा सुवर्ण मध्य आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी आम्ही काही ऑनलाईन कार्यक्रम सुद्धा केले होते, कदाचित ते तुम्ही पाहिले असतील. शाळांमध्ये तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला दाखवले असतील. आपण YouTube लाईव्ह कार्यक्रम ते केले, ते तुम्हाला नमुना म्हणून थोडक्यात दाखवणार आहे, पूर्ण दाखवणार नाही. ते तुम्हाला आठवण म्हणून दाखवणार आहे. आता थोडस पीपीटीच्या सहाय्याने आपण बघूया की तणावमुक्त आणि भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा कशी आपण द्यायची आहे. जरा पीपीटी सुरू करा. सर्वांना स्क्रीन दिसते का एवढं सांगा. परत आवाज सुरू झाला, मी प्रश्न विचारणार अचानक कुणालाही, ज्यांचं लक्ष नसेल त्यांना जरूर विचारणार. आजच्या या इथल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एक काम निश्चय करून जायचंय. जाताना कार्यक्रमाच्या शेवटी आपण एक शपथ पण घेणार, जी तुम्ही शाळा स्तरावर एकदा घेतली असेल. पुन्हा एकदा एक सामूहिक शपथ. आपण या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार करणार नाही किंवा कॉपी करणार नाही, अशी शपथ ही आपण घेणार आहोत. ती आठवण म्हणून घ्यायची. उरलेला जो वेळ आहे, जे दिवस आहेत, त्याचं छानसं प्लॅनिंग करा. या काळात कोणीही आजारी पडू नका, ठरवून. बरोबर. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः तुमचे जे विशेष शिक्षक असतात ते सतत उजळणी घेत असतात, सराव परीक्षा घेत असतात. ते त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की बोर्ड परीक्षेमध्ये नापास होणं कठीण आहे. काय सांगितलं मी? बोर्ड परीक्षेत नापास होणं कठीण आहे. म्हणजे काय? पास होणं सोपं आहे. जो ठरवून नापास होतो तोच नापास, इतर नापास होऊ शकत नाही, अशी व्यवस्था झालेली आहे. तरी सुद्धा आपण गैरप्रकार का करावे, तसा विचार तरी आपल्या मनात काय यावा. बरोबर. असा प्रश्न तुमच्या समोर मी उपस्थित करतोय. पुढे घ्या. नेक्स्ट. आता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे तुमची परीक्षेची भीती कमी करणे किंवा दूर करणे. कॉपीचे दुष्परिणाम काय आहेत हे समजावणं. यामध्ये आम्ही शिक्षा सूची वेबसाईटवर टाकलेली आहे आणि तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा एक कार्यक्रम एक दिवस घ्यायला सांगितलं होता की 38 प्रकारच्या शिक्षा आहेत विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे कागद जवळ ठेवला तर काय शिक्षा आहे, उत्तरपत्रिकेचं पान फाडलं तर काय शिक्षा आहे, त्याच्यावर आपण चुकून नाव लिहिलं, मोबाईल नंबर लिहिला तर काय शिक्षा आहे, हे आता मी सांगत नाही. हे वेबसाईटला टाकलेलं आहे आणि त्याची स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा आम्ही तयार करून ठेवले. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास तुम्हाला निर्माण झाला पाहिजे. माझी तयारी पूर्ण झाली, मी करणारच असा विश्वास संपादन करणं, प्रामाणिकतेने परीक्षा देणं, मेहनतीच्या बळावर परीक्षा देणं आणि या सगळ्यांसाठी आपला सकारात्मक दृष्टिकोन असणं. नेक्स्ट. कॉपीज केली तर काय होतं? आत्मविश्वास कमी होतो आणि पुन्हा आपण तसंच करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. कॉन्फिडन्स कमी होतो. जेव्हा तुम्ही बघा तुमच्या शिक्षकांनी एखादा गृहपाठ सांगितला, घरी घरून एखादा अभ्यास करून या सांगितलं आणि
तो केला नाही, दुसऱ्या दिवशी त्या सरांचा तास होईपर्यंत तुम्ही बेचैन असता की मी हे काम पूर्ण केलेलं नाही, मला विचारलं तर काय करू. जेव्हा तुम्ही पूर्ण तयारी करून जाल, अभ्यास केलेला असेल, तर तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो की मी हे काम पूर्ण केले, मला सगळं येतं, मला याचं विचारलं तरी मी काही सांगू शकतो. तसंच आहे, मेहनत करा, तयारी करा, आत्मविश्वास आपोआप वाढेल. परीक्षेचा अधिक आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर आपण अधिक अधिक उत्तर पत्रिका सराव केला पाहिजे, प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे. म्हणजे गरज ज्ञान लागतं आणि भविष्यामध्ये अपयशाला सामोरं जावं लागतं. कॉपीमुळं तात्पुरतं समाधान मिळेल, कदाचित पास व्हाल, एखादी गोष्ट लपवून राहिली आणि ती खपली म्हणजे काय, त्याच्यावर कोणी विचारलं नाही तर मोठा गुन्हा करण्याची, मोठा अपराध करण्याची आपली तयारी सुरू होते. बघा, मोठे गुन्हेगार कसे तयार होत असतात जीवनामध्ये सुद्धा. एखादा छोटा गुन्हा केला आणि त्याला कोणी विचारलं नाही, त्याची काही शिक्षा झाली नाही की तो आणखी मोठा गुन्हा करायला तयार होतो. आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. तुम्हाला दुष्परिणाम लक्षात आलेले आहेत. पुढे नेक्स्ट घ्या. आता भीती का निर्माण होते हे त्याच्याशी संलग्नच आहे की जास्त अपेक्षा, आपली क्षमता आपोआप किती आहे हे तुमच्या लक्षात येतं, पालकांच्याही लक्षात येतं. अपुरा सराव, तुलना आणि दबाव, हे पालकांसाठी सुद्धा हे मुद्दे महत्वाचे आहेत, आपल्या शिक्षकांसाठी सुद्धा, की इतरांशी तुलना फार आपण करायची नाही, आपल्या क्षमता ओळखायच्या. पुढे भयमुक्त होण्याचे मार्ग, रोज अभ्यास, आता सांगितल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकांचा सराव, चुका स्वीकारून सुधारणा करणे. कधी कधी आपल्या स्वतःला आपल्या चुका काय आहेत हे लक्षात येत नाही. स्वयंमूल्यमापन करणारे विद्यार्थी जर तयार झाले तर आणखी चांगलं. जर तुमच्या शिक्षकांनी, पालकांनी काही सुधारणा सांगितल्या असतील, त्या सुधारणा करून नुसत्या अभ्यासातल्या नाही तर आपल्या वर्तणुकीमधल्या सुद्धा. पुढे वेळेचं नियोजन, त्याची 3 सूत्र बघा. वाचन, लेखन सराव आणि पुनरावृत्ती म्हणजे उजळणी, रिव्हिजन खूप आवश्यक आहे. नेक्स्ट, परीक्षा हॉलमधली शिस्त आपल्याला राखायचे. प्रश्न आपण शांतपणे वाचले पाहिजे. सोपे प्रश्न तुम्हाला जे वाटतात ते आधी सोडवले पाहिजे आणि वेळेवर लक्ष ठेवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सराव कराल त्या गोष्टी आपोआप तुमचं जुळून येतील. उत्तरपत्रिका जितक्या जास्तीत जास्त तुम्ही सोडवाल, आम्ही तर अशी अपेक्षा केली होती की किमान 5-5 प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्या, आपोआप त्यांचा आत्मविश्वास वाढेल, तणाव दूर होईल. पुढे आता ही जी शपथ आहे ती कार्यक्रमाच्या शेवटी घेऊ आपण, मध्ये थोडंसं डिस्टर्ब नको म्हणून. पुढे काय आहे का दाखवा. ठीक आहे, आता तुम्हाला वेळापत्रक माहिती आहे. आम्ही राज्य मंडळाने ऍप सुद्धा एक डेव्हलप केलेलं आहे, MSBSHSC. हे ऍप तुमच्यासाठी आहे, पालकांसाठी आहे. त्याच्यावर सगळे अपडेट येतात, ताजी माहिती येते आणि ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही मोबाईलचा वापर हा मर्यादित केला पाहिजे, की शैक्षणिक व्हिडिओ आपण बघितले पाहिजे. म्हणून आम्ही काही व्हिडिओची निर्मिती केली आहे. ते व्हिडिओ नमुन्यादाखल मी तुम्हाला काही दाखवतो. त्यापूर्वी आपण वेळापत्रक दाखवतो. 10वीची बोर्ड परीक्षा, लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी पासून सुरू होते. बरोबर, चालू आठवड्यात आता तोंडी आणि लेखी परीक्षा आपण देणार आहात. त्याही परीक्षा तेवढ्याच तयारीने द्यायच्या. तोंडी आणि प्रॅक्टिकलला आपण तेवढंच महत्व दिलं पाहिजे. हे बघा, हे तुम्हाला काय दाखवायचं, तुम्हाला माहिती नाही वेळापत्रक. सगळ्यांना जाणीव अशी करून देतो की तुम्ही काही वेळापत्रक इतर सोशल मीडिया, इतर खाजगी प्रकाशनं प्रसिद्ध करतात त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. एकतर तुमच्या शाळेने दिलेलं वेळापत्रक
किंवा आमच्या संकेतस्थळावर किंवा ऍप मधलं वेळापत्रक वापरा. खाजगी प्रकाशकांनी काही वेळापत्रक प्रसिद्ध केले असतात आणि त्या तारीख वार जर चुकला तर आपली परीक्षा बुडू शकते. असं घडलेलं आहे. म्हणून तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी आपण ऍप तयार केले. आपला पहिला पेपर शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारीला आहे 11 ते 2 आणि पहिला पेपर आहे फर्स्ट लँग्वेज म्हणजे प्रथम भाषा. इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजीचा पेपर, मराठी माध्यमासाठी मराठीचा पेपर. हे सगळे वेळापत्रक बघा. आता बाकीचे विषय मी सांगत नाही. 18 मार्च पर्यंत आपली परीक्षा चालणार आहे. पुढे आता नमुन्यासाठी मी 2-3 व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा, नसेल बघितले तर. आणि राज्य मंडळ आणि विभागीय मंडळाचं संकेतस्थळ आणि आमचा YouTube चॅनल नक्की बघा. एक 3 व्हिडिओ दाखवा. परीक्षेला सामोरे जाताना 10वी-12वी साठी आम्ही असे 2 व्हिडिओ बनवलेले होते. स्क्रीन दिसते सगळ्यांना? आवाज असेल तर थोडासा वाढवा. हा जवळपास 2 तासांचा व्हिडिओ आहे आणि हा भाग 1 चालू वर्षी आम्ही त्यासाठी ऑनलाईन प्रक्षेपित केला. YouTube वर अवेलेबल आहे. त्याच्यात काय सांगितलं होतं? एक मानसतज्ञ आहे आणि त्यांनी सांगितलं की तणावमुक्त कसं राहावं. त्याच्याबद्दल खूप बारकाईने माहिती दिली, तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत. दुसरं सांगितलेलं आहे याच्यात राज्य मंडळ संकेतस्थळ आणि ऍपचा वापर आणि आपण स्वतः आपल्या अभ्यासाचं घरी कसं नियोजन करावं व्हिडिओ मध्ये माहिती आहे. दुसरा व्हिडिओ दाखवा. हे बघा, परीक्षेच्या टेन्शनवर मात कुठील लढीत यांचं व्याख्यान खूप छान आहे त्याच्यामध्ये. हा दुसरा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आहार आणि आरोग्याची काळजी कशी घ्यायची परीक्षा काळामध्ये. मगाशी मी सांगितलं आजारी पडायचं नाही, काय खायचं आणि काय खायचं नाही हे सांगितलंय. हे कराडचे डॉक्टर आहेत, लाहोटी डॉक्टर, बालरोग तज्ञ आहेत आणि याच व्हिडिओ मध्ये आपण करिअर मार्गदर्शनाबद्दल 1 तास तुम्हाला माहिती दिली आहे. जे आता तुम्हाला थेट पुण्याहून काही आपण लेक्चरर्स बोलवलेले आहेत, फरांदे सरांनी सुद्धा तुम्हाला काही माहिती दिली आहे. हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता. आणि याच्यात शेवटचा भाग म्हणजे मोबाईलचा मर्यादित वापर, याच्यावर सुद्धा मार्गदर्शन दिलेलं आहे. नेक्स्ट पुढचा दाखवा. नमुना म्हणून फक्त दाखवा. पुढे आता स्क्रीनवर समोर तुम्हाला इकडे मी दिसतोय, तिथे तिकडे तुम्हाला दिसतंय पिक्चर. असे व्हिडिओ आम्ही राज्य मंडळ आणि विभागीय मंडळाने बनवलेले आहेत. हा व्हिडिओ साधारणतः 45 मिनिटाचा आहे आणि सर्व विषयांचे तज्ञ बोर्डाचा पेपर कसा लिहावा याविषयी गाईडन्स करतात. हा राज्यभर गेल्या वर्षी दाखवला, चालू वर्षी दाखवला. गेल्या वर्षी एकाच आठवड्यात विचार केला तर 1,09,000 लोकांनी हा व्हिडिओ बघितला होता. तुम्हाला याची गरज आहे. विद्यार्थी दरवर्षी बदलताय. हा व्हिडिओ कॉमन व्हिडिओ म्हणून बघा. पुढे बारीक सारीक सूचना सुद्धा आम्ही व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहेत. खूप छानशी माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आमचा जो YouTube चॅनल तुम्हाला इथे दिसतो तो सगळ्यांनी सबस्क्राइब केला तर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. त्याच्या लिंक सगळ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता काल रात्री आम्ही 12वीचे एकूण 13 व्हिडिओ, प्रत्येक विषयाचा स्वतंत्र व्हिडिओ, काही व्हिडिओ 10 मिनिटाचे आहेत, काही 12 मिनिटाचे आहेत, एखादा व्हिडिओ 20-25 मिनिटाचा आहे. विषय निहाय व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी तयार केले आणि ते प्रसिद्ध केले. 2 दिवसांनी 10वीचे आम्ही असे प्रत्येक विषयाचे किमान 8 व्हिडिओ या ठिकाणी
संकेतस्थळावर आणि YouTube चॅनलवर अपलोड करणार आहोत, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल. मी अधिक वेळ घेणार नाही, कारण मला 12 वाजता बरोबर आता मीटिंग सुरू झालेली आहे आमची राज्य मंडळाची. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलावलंच अगदी कमी वेळामध्ये मी तुम्हाला अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. रामानंद फाउंडेशन इथले स्थानिक सगळे संयोजक, सगळ्या शाळांना सूचना आहे की आपण चांगला कार्यक्रम आयोजित केला. येणारी बोर्ड परीक्षा तणावमुक्त द्या, गैरप्रकार मुक्त द्या. गैरप्रकार करणारे, गैरप्रकाराला मदत करणारे, गैरप्रकाराला उत्तेजन देणारे आम्ही कोणाचीही गैर करणार नाही. याची खूणगाठ मनाशी बांधा. धन्यवाद.